यस आवाज आलेला आहे. हॅलो बोला सर, बोला बोला तुम्ही बोला. तर आपण सत्कार समारंभाकडे जाणार आहोत. त्याचमध्ये तोपर्यंत कॉमेंट्री चालू करू शकता. हॅलो, सत्कार घ्यायचा घेऊ शकता आपण. मॅच तर चालू मी आहे. राम मामा पाटील यांना आमंत्रित करेन सत्कार समारंभासाठी यायचं. राम मामा पाटील आपण यायचं इकडे. तर थोडं सत्कार समारंभाकडे वळूया, कारण ह्या आजच्या स्पर्धा आहे खारघर ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून 40+ हाचे सामने आपण पाहतोय. तर थोडं सत्कार समारंभाकडे आपण वळतोय. सामना चालू राहू द्या. राममामा पाटील यांना मी आमंत्रित करेन यायचे. आपण याचे शुभ हातचे आपण सत्कार करूया. रुपेश उलवेकर आदाय वलप विभागचे अध्यक्ष 40+चे, एक अतिशय रंगतदार आणि दिमाखात आपण पाहिली त्यांची लीग आदाय वलप प्रीमियर लीग, ह्याचे अध्यक्ष रुपेश उलवेकर यांना मी आमंत्रित करेन. आपण यायचं रुपेशजी, आपलं यथोचित सत्कार होणार आहे इथे. तर राममामा पाटील यांच्या शुभ हातचे एक क्रिकेट रसिक, ज्यांना आम्ही कित्येक वर्ष, आम्ही लहानाचे मोठे झालो तेव्हापर्यंत ह्या व्यक्तीला आम्ही प्रत्येक वेळा मैदानामध्ये पाहतोय, असे व्यक्तिमत्वांच्या हातचे रुपेश उलवेकर यांचा आपण सत्कार समारंभ पाहतोय. रुपेश उलवेकर आदाय वलप विभागाचे अध्यक्ष. चल धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, थँक्यू प्रीतम पाटील सर. व्यासपीठावरती आपण शुभ सत्कार पाहिला. स्वतः प्रीतम पाटील सुद्धा आदाय वलप विभाग उत्तर विभागाचे उपाध्यक्ष आहेत मला वाटतं, बरोबर ना? ओके. आणि रुपेश उलवेकर आहेत. पुढचा बॉल महेंद्रच्या बॅटमध्ये चांगला कनेक्ट झाला नसला तरी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय डीपमध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता, त्याच दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. अगदी बॉडी फिटनेस पाहिला तर दोन्ही फलंदाजांचा खूप चांगला आहे. सत्कारासाठी ना बोललो मी नाव घेतलं फक्त रे. नाही सांगतो तुला. नाही नाव घेतलं मी. युवा अध्यक्ष उपाध्यक्ष असा आहे का? नाही तो पनवेलचा आहे. असं पण आहे. पुढचा बॉल शंकुनचा असणार आहे. महेंद्रसाठी ओव्हर पिच बॉल आता. बॉलला ढकलला, शॉट पाहिला तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसरीचा कॉल ज्युनियर महेंद्रचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्या दरम्यान चांगली फेकी आली आहे. इथे मात्र आपण पाहतो 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या. अगदी शेवटच्या क्षणाला वलवल टीमनं होकार दर्शवला. महेश भोईर यांच्यावरती प्रेमाखातर टीम आलेली आहे, कारण त्यांचे सर्वच खेळाडू उपलब्ध नव्हते. अगदी कोणी अपडे आलाय, कोणी खोटं बोलून आलाय, कोणी खऱ्या अर्थाने इथून तिथून काम आटपून आलेलं आहे. तर या खेळाडूंना टाइम ॲडजस्ट करून यावं लागतं क्रिकेटसाठी. आणि तेच क्रिकेटपटू 40+चे क्रिकेटपटू जबरदस्त कामगिरी साधत असताना पाहायला मिळतात. कारण समोरासमोरील संघ आहेत. अगदी आपण पाहिलं तर धावपेच उणे धुणे एकमेकांना माहीत असणारे संघ आहेत. आणि या मैदानावरती आपण पाहिलं तर एक वेगळाच आनंद त्यांच्या माध्यमातून साध्य केला जातोय. आता आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये 2 दिवसापूर्वी त्यांना मालिकावीर सायकल मिळाली यशवंत पाटील, त्याचबरोबर भाई पाटील आपल्याला पाहायला मिळतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. दोन्ही पंचांचा आपण शुभेच्छा आणि आभार व्यक्त करूया, कारण ऑफिशियली पंच अजून आलेले नाहीत, त्यामुळे हे 40+चे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला, सक्सेसफुल होईल, कारण या बॉलला मात्र दिशा दिली आहे. पॉईंटच्या डोक्यावरून ढकला थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना गेलाय चौकार. महेंद्रच्या बॅटमधून 24 क्रमांकाची जर्सी क्रमांक पाहतो आपण, त्याच्या बॅटमधून चौकार. अनेश पाटील वाजेला स्कोरर मला वाटतं हा 4था स्कोरर बघतो मी. सोमनाथ पाटील, प्रेम पाटील, अभिषेक पाटील आणि अनेश पाटील. येस, मला वाटलं अभिषेकच आहे, कारण महेश मला बोलला तो अजय काहीतरी करत होता, मला वाटतं अभिषेकच असणार. सर्व हँडसम स्कोरर वाजेचे. कधीपासून करतो स्कोरिंग? येस, चांगली स्कोरिंग आहे, कारण सोमनाथची स्कोरिंग सोडली मला वाटतं, त्याच्यामुळे तुम्हाला तयार केलेला आहे. कारण स्कोरर खूप कमी आहेत आपल्या या विभागामध्ये. 40+मध्ये नाहीत मला वाटतं, कारण 40+मध्ये अंपायर आहे, समालोचन करते, स्कोरिंग सुद्धा पाहिजे मला वाटतं. कारण ते सुद्धा एक इन्कमचा सोर्स आहे स्कोरर म्हणजे, कारण स्कोरर 5 दिवस लागतो कुठल्याही स्पर्धेमध्ये. चांगला सोर्स आहे. समालोचकांना कदाचित एका दिवस संधी मिळते, स्कोररला 5 दिवस संधी मिळते. आणि खूप जबाबदारी मोठी असते. तिथे कॅल्क्युलेशन चुकलं ना तर नाव सुद्धा खराब होतं, ती जबाबदारी असते. कारण त्यांच्याच माध्यमातून आम्ही आपल्या लोकांना सांगत असतो. आपली काय बडबड करायचं काम असतं, पण सांगणं करणं त्यांचं काम असतं. आणि याचबरोबर आपण पाहू शकतो रणजित पाटील टेंबोडे यांचं आगमन झालं. एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून बऱ्याच 40+च्या खेळाडूंना आणि यंगस्टर्सला मार्गदर्शन मिळतं. असं टेंबोडे संघाचे रणजित पाटील यांचं आता जस्ट आगमन झालं आपण पाहिलं. आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय तो म्हणजे अमित कडव, एक अतिशय गुणवान गोलंदाज आपण पाहतोय टेंबोडे संघाचा. त्याचबरोबर फलंदाजीच्या धुरा सांभाळण्यासाठी दोन्ही महेंद्र, म्हणजे सिनियर महेंद्र पाटील आणि त्याचबरोबर ज्युनियर महेंद्र पाटील, एक अशी जोडी ज्या जोडीवर
वलवली संघाचं भवितव्य खूप मोठ्या प्रमाणाने अवलंबून असणारा ही दोघांची जोडी. अतिशय टेक्निकल खेळाडू, जसं आपण महेंद्र पाटील सिनियर आपण पाहतोय, एक आदर्श व्यक्तिमत्व, एक चांगला क्रिकेटर आणि कित्येक रेकॉर्ड ह्या व्यक्तीच्या नावावर आहे. रायगड प्रीमियर लीगला आपण कॅप्टनशिप पाहिली, यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगला संघ बांधला होता, परंतु थोडंसं अपयश त्यांना झेलावं लागलं आणि संघ बाहेर निघाला. अमित टू महेंद्र पाटील, चांगला चेंडू लो फुलटा डायरेक्ट कट केलाय, एक धाव तो सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, ये ओळख आहे महेंद्र पाटीलची, मात्र थोडीशी रिस्क होती, अंपायर डिसिजन नॉट आउट आणि एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 15च्या घरामध्ये. प्रीतम पाटील सर हे खूप महत्वाचं आहे. बाई पाटील डिसिजन दिला ना खूप आवड आहे, लगेच डिसिजन देणं गरजेचं आहे. तुम्ही जर थोडासा वेळ घेतला ना, थोडंसं कन्फ्युजन वाढतं लगेच. बॅट्समन सुद्धा कदाचित मी नॉट आउट असेल असं वाटतं लगेच. आणि आपल्याला पूर्वीचा अनुभव आहे, तर या अगोदर थर्ड अंपायर हा प्रकार नव्हता. चांगला बॉल केला, टॅप केलाय, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडकण्याचा प्रयत्न अमितने केला, मात्र एक धावसंख्या वाचू शकला नाही आणि एका धावाने धावसंख्या पोहोचते 16वर. अमित प्रयत्न करतोय थोडंसं डिफेन्सिव्ह बोर्ड आणण्यासाठी वलवली संघाला, मात्र वलवली संघ सेट होऊन आलाय. त्यांनी सेट केलंय आपलं माइंड आणि त्यांनी ठरवलंय की आपल्याला मोठे फटके खेळायचे आहेत, ॲग्रेसिव्ह क्रिकेट करायचं आहे, कारण टेंबोडे संघ आजकाल खूप फॉर्ममध्ये चाललाय, तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. चांगला चेंडू, मात्र त्याला तितक्याच सुंदर पद्धतीने लेग साईडला कटो काढला आणि सरळ बॉल ट्रॅव्हल करतो 4 धावांसाठी चौकार. धोरू या चौकाराला मात्र धावगतीला वेग येत असताना पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने 20 धावांवरती एकही गाडी बाद नाही. दोन्ही महेंद्र मात्र या ठिकाणी महेंद्र धोनीसारखी या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत, 20 धावा धावपलकावरती आहेत. एका बाजूला महेंद्र पाटील सिनियरने 1 चौकार ठोकलाय, तर महेंद्र पाटील ज्युनियरने सुद्धा 2 चौकार ठोकत या धावसंख्येला मात्र वेग आणण्याची कामगिरी साधली आहे आणि तब्बल 20 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड नेऊन ठेवलाय. गोलंदाज अमित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी असणार आहे. पुढचा बॉल ज्युनियर महेंद्रसाठी ऑन साईडला खेळायचा होता, सबबर इंडिव्हिज्युअल, कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावफलक स्थिरावला पुन्हा एकदा 20 या धावसंख्येवरती. धावसंख्या आपण पाहतोय 20, मात्र स्ट्राईकला महेंद्र ज्युनियर, पण मात्र अमित त्याची भूमिका स्पष्ट बजावतो, कारण पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये 1 चौकार आणि 0 असं निर्धाव चेंडूनंतर आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र हवेच्या रॉंग डायरेक्शन्सला फटका मारला, मात्र सुंदर असं झेल आपण पाहतो विलास पाटीलच्या माध्यमातून इथे पकडलाय आणि खेळ संपलाय तो म्हणजे ज्युनियर महेंद्रचा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग होतीये, कारण आतापर्यंत 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पडतो 20वर. म्हणजे सरासरी आपण पाहिलं तर 10ची. एक चेंडू बाकी आहे अजूनपर्यंत, एक चेंडू शेवटचा चेंडू बाकी आहे. मात्र आता येतो बॅटिंगचा एक सर्वात फॉर्ममध्ये असणारा फलंदाज, म्हणजे 80% आपण पाहिलं तर हा संघ ह्या फलंदाजाच्या बॅटिंगवर अवलंबून आहे. हार्ड हिटर फलंदाज, एक मोठे फटके मारण्याची क्षमता असणारा फलंदाज म्हणजे प्रदीप पाटील, एक चांगला गुणवान खेळाडू, ज्याच्या माध्यमातून कित्येक वर्ष वलवली संघामध्ये मोठे सामने जिंकण्याचा पराक्रम जर कोणी केला असेल तर हा प्रदीप पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत झाला आहे. जस्ट 40, आता मला वाटतं 42च्या आसपास हा खेळाडू असेल, मात्र त्याचं बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अतिशय यंग असं वाटतो. मात्र अमित कडव त्याच ताकदीने चेंडू, मात्र आता मिस टायमिंग शॉट, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेता वेळी अमित कडव आपण पाहतोय मात्र जज केला आणि मोठा विकेट इथे प्राप्त केला तो म्हणजे अमित कडव याने आणि प्रदीप पाटीलचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिर 20वर हा दुसरा विकेट आता प्राप्त होत आहे आणि या 2 विकेटच्या नंतर संघ मात्र स्थिर धावसंख्येवरती थांबतोय ते म्हणजे 20. जर आपण उर्वरित 3 बॉलवरती पारला तर एकही धाव आलेली नाही, कारण 3 बॉल शिल्लक असताना 20 धावा संख्या होती. त्यानंतर डॉट आला आणि त्यानंतर लगातार 2 विकेट संपन्न केल्या अमितने. आणि आपण पाहिल्यानंतर सुधीर पेटकर आलेले आहेत 12व्या या ठिकाणी खेळाडूच्या भूमिकेमध्ये. आणि खरं तर आपण पाहिलं ना तर तुम्हाला जास्त अनुभव असेल की भरपूर टीममध्ये 8-9 खेळाडू असतात, 12वा खेळाडू कधी कधी उपलब्ध सुद्धा नसतो. आता तुम्हाला सुद्धा एक वेगळी संकल्पना आखावी लागेल का 12व्या खेळाडूला एका स्पर्धेमध्ये काहीतरी बक्षीस द्यायला हवे, कारण ती संकल्पना रेग्युलर क्रिकेटमध्ये दाखल झालेली आहे. एखाद्या 12व्या खेळाडू रॅकेटच्या स्वरूपात सायकल सुद्धा दिली जाते. तुम्ही छोटासा काहीतरी पारितोषिक ठेवलं तर नक्कीच खेळाडू सुद्धा उपलब्ध होतील.
नक्कीच ही चांगलं तुम्ही सूचना दिली आहे. या सूचनेच्या माध्यमातून मी आता कमिटीची मीटिंग आहे त्याच्यामध्ये नक्कीच मांडेन, कारण ज्या संघाचा 12वा खेळाडू येतो त्याला सन्मानित केलं तर नक्कीच याच्या कुठेतरी चांगलं पॉझिटिव्ह साईन आपण क्रिकेटमध्ये पुढे येणाऱ्या काळामध्ये पाहू शकतो. मात्र आता बॅटिंगची धुरा सांभाळण्यासाठी आलेले सत्यवान म्हात्रे एक अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व, संगीत रत्न आपण त्याला पाहतोय. क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे, समालोचनमध्ये मोठं नाव आहे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं कार्य खूप मोठं आहे. असं व्यक्तिमत्व म्हणजे सत्यवान म्हात्रे आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय, मात्र स्ट्राईकला सिनियर महेंद्र आपण पाहतोय. मात्र गोलंदाजीसाठी आलेला व्यक्ती एक इंडियन लेवलला ज्याने आपल्या स्वतःला प्रमोट केलं आणि इंडियाला प्रमोट केलं असं निवृत्ती भोईर आपण पाहतोय, ज्याने ॲथलीट आहेत आणि इंडिया लेवलला आता तो आपल्या विभागाला प्रमोट करतो, नाही तर तालुक्याला, नाही तर रायगडला. मी नेहमी त्याची स्तुती करतो. एक चांगलं व्यक्तिमत्व, आता पोलीस म्हणून कार्यरत आहे आणि हे अभिमान आहे. आणि याने स्वतः तर पुढे नाही गेला, याच्यासोबत आणखी एक टेंबोडे गावाचा नैतम, आय थिंक त्या मुलाचं नाव मला माहीत नाही आहे, नैतम सरनेम आहे त्याचं, त्यालाही पुढे घेऊन गेला, सौरभ नैतम. यस. आणि आज तो मुलगा 1 लाख रुपये सॅलरी घेतो आणि केंद्रीय म्हणजे सेंट्रल जॉबला आहे. आणि असं काही आपल्या माध्यमातून घडलं पाहिजे. प्रत्येकाने ही गोष्ट घडवली पाहिजे की आपल्या माध्यमातून आपण नाही पुढे गेलं पाहिजे, आपल्यासोबत आपला समाजही पुढे गेला पाहिजे, आपलं मित्रवर्गही पुढे गेला पाहिजे. हे नक्की संकल्पना प्रत्येकाने जर केली तर येणाऱ्या काळामध्ये आपला ग्रामीण भाग नक्की कुठेतरी पुढे उंचावेल. आणि हे स्थान प्रत्येकाने दिलं पाहिजे. जर तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे, तुमच्यामध्ये ॲबिलिटीज आहेत, तर असं एकेकाला एक पाऊल पुढे नेणं गरजेचं आहे आजच्या घडीला, आपण जर विचार केला. येस सर. नक्कीच, कारण आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर 30+ क्रिकेटपटू स्वतःचं सर्व सामाजिक बेल, सर्व संसारिक बेल साधून त्याच्यामध्ये एक वेगळं समतोल साधत या क्रिकेटला बेल देत असतात. आणि त्यांच्या माध्यमातून जर असे स्पोर्ट्समन घडवले तर एक चांगलं या ठिकाणी संधी निर्माण झाली तर चांगलं या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे खरं तर निवृत्ती भोईर यांचं. कारण निवृत्ती भोईर स्वतः या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, रेग्युलर टीममध्ये सुद्धा चांगले खेळत आहेत आणि स्पर्धांमध्ये सुद्धा टेंबोड्याच्या त्यांचा सगळा वेळ मात्र या ठिकाणी देत असतात ते. नक्कीच. आता निवृत्ती बॉलिंग ट्राय करू आपण. आता महेंद्र पाटील समोर चांगला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र संदीप पाटील तिथे सज्ज होते, बॉल अडू शकणार नाही. बॉल ट्रॅव्हल करतो सरळ चौकाराच्या दिशेने 4 धावांनी आणि या 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 26च्या घरामध्ये. अतिशय चांगला शॉट आपण पाहतोय. महेंद्र पाटीलची क्वालिटी आहे, ऑफ साईडला जर त्यांना तुम्ही बॉल टाकला ना तर तो बॉल तो कनेक्ट करणारच. आणि ही पहिल्यापासून त्यांची बॅटिंगची एक स्ट्रॅटेजी आहे. महेंद्र पाटील हा खूप स्ट्रॉंग झोन आहे आपण जर ऑफ साईड पाहिला तर. आणि स्क्वेअर कट करण्याचा ही त्यांची क्वालिटी शॉट आहे. जसं आपण स्क्वेअर ड्राईव्ह जो म्हणतो आपण विराट कोहलीचं, तसं महेंद्र पाटीलचे क्वालिटी स्क्वेअर कट करण्याचा ही त्यांची क्वालिटी आहे. आणि चौकार खूप सारे मारतात. म्हणजे चौकार किंगचा जर ट्रॉफी असेल तर मॅक्झिमम टाईम आपण विलास पाटीलला पाहतो ती ट्रॉफी जिंकताना, किंवा महेंद्र पाटील. हे 2 खेळाडू खूप चांगले खेळतात या स्क्वेअर कटच्या माध्यमातून. महेंद्र पाटील चांगला चेंडू कमबॅक केलाय आणि आता मात्र कुठेतरी फंबल झाला आणि इथे मात्र थोडंसं शंकुने केली चालाकी. मात्र काय घडलंय आतापर्यंत, यस, ही चुकी झाली होती. मात्र महेंद्र पाटीलचं लक्ष नाही, कुठेतरी कमबॅक करता आलं असतं, मागे वळता आलं असतं, पण वळलं नाही. कारण तुम्हाला ज्यावेळी बेल्स खाली पडतात तर स्टंप उचलणं गरजेचं आहे. स्टंप उचलणं गरजेचं आहे आणि स्टंप नाही उचललं तर तो विकेट देता येत नाही. हे रूल आहे क्रिकेटचं. हे रूल त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांनी विकेट सोडली. मला वाटतं कुठेतरी त्यांनी सोडलं की नाही आता मला मागे जाता येणार नाही आणि त्याच्यामुळे हा मोठा विकेट आणि मोठा हादरा वलवली संघाला मिळाला. संघाची धावसंख्या पाहतोय आपण 26च्या घरामध्ये. आतापर्यंत 3 विकेट्स बॅक टू पॅव्हिलियन आहेत. आतापर्यंत गोलंदाजी चांगली होते. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 13 धावसंख्या खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूंमध्ये 7 धावा आल्या होत्या. मात्र नंतरचे 3 चेंडू निर्धाव निघाले आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त केले, ते म्हणजे अमित कडवणे. त्याच्यानंतर निवृत्ती भोईर पहिल्या चेंडूमध्ये 2 धावसंख्या खर्च केल्या, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू, नंतर चौकार आला आणि मात्र रनआउटच्या माध्यमातून मोठा विकेट झालेला सापडला, तो म्हणजे महेंद्र पाटीलच्या याच्या माध्यमातून. सर नक्कीच आपण पाहिलं तर धावसंख्येला जिथे मात्र या ठिकाणी लगाम घालण्याची गरज होती आणि त्याच प्रकारची गोलंदाजी साधली मी म्हणजे निवृत्ती भोईरने. आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 26च्या धावसंख्येवरती अजूनही सलावायची. मात्र फलंदाज स्ट्रायकिंग गेला, नवीन आल्या ठोकला, यावेळी चांगला स्ट्रोक आहे डाऊन द फील्डर, चेंडू खाली. इथे मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय. दुसरा झेल पकडला आय थिंक या क्षेत्ररक्षकाने, विलास पाटीलने हा दुसरा झेल पकडलाय. आणि तिथून मात्र या ठिकाणी पहा, मला वाटतं लाडा ज्यांचं निकनेम आहे, मला नाव माहिती नाही, संतोष पाटील नाव आहे. पहा लाडाने त्यांना लाड्या म्हणतात. येस, खेडूकपारा टीमने सुद्धा जल्लोष केला आणि त्याची फलंदाजी बघण्यासाठी थांबलेत खेडूकपाटीचे खेळाडू. मला वाटतं येस संतोष पाटील आलेले आहेत
लगातार मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं, जिथून मात्र चांगली बॅटिंग दाखवली होती दोन फलंदाजांनी. त्यानंतर मात्र आपण पाहतोय प्रदीप पाटील आले माघारी परतले. त्यानंतर सत्यवान मात्र अजूनही बॅटिंग करतायत. राजेश मात्रे गेले आणि आता संतोष पाटील आलेले आहेत. पुढचा बॉल यावेळी ऑन साईडला खेळला होता. इथे मात्र पम्बलिंग झालं खरं तर बॅटिंग करत असताना. बॉल गेला या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने वाशीला मारता, बॉल गेला काशीला आणि धावाली एक. षटक समाप्तीचा इशारा, 3 षटकं समाप्त झालेली आहेत. आणि डिजन असल्यामुळे इथं मात्र आपल्याला जरूर कॉम्बिनेशन करावं लागणार आहे, कारण हा परिसर म्हटला तर या ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत. तिथून मात्र कोणाला त्रास झाला जास्त कॉमेंट्रीचा किंवा डीजेचा तर ते लगेच या ठिकाणी पोलीस सुद्धा येत आहेत. आणि त्याचमुळे आम्ही डीजे पूर्णपणे बंद ठेवलेला आहे. आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने आपण पाहतो या खेळाडूंबद्दल जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रीतम पाटील यांच्या वतीने आपल्याला करताना पाहायला मिळतात. कारण मी सातत्याने कॉमेंट्री करत असतो, मात्र आपला जो परिसर आहे तो पूर्णपणे खऱ्या अर्थाने प्रीतम पाटील असतील, त्याचबरोबर रुपेश उलेकर आहेत, महेश भोईर आहेत, दादा भोईर, उमेश भोईर यांना मात्र हा परिसरातील 40+ क्रिकेटपटू आणि त्यांच्या घरच्या परिस्थितीबद्दल जरूर चांगली प्रकारे माहिती आहे तुम्हाला. नक्कीच नक्कीच. पण मात्र तुम्हाला एक सांगेन मी, आमचं जर नाव कुठे झाला तर ह्या विभागामध्ये झाला, कारण आम्ही सुरुवातीला खूप मॅचेस खेळलो या विभागामध्ये आणि तुम्हा लोकांचं प्रेम आणि सपोर्ट आम्हाला नेहमी असायचं. म्हणजे खारघर असेल, मुरबी असेल, पेठ, रांजणपाडा, ओवे, तलोजे, नंतर पापडीचा पाडा असेल, या सर्व क्षेत्रामधून आम्हाला खूप प्रेम मिळायचं. आणि केव्हाही आलो तर आम्हाला एक मान सन्मान नेहमी आम्हाला मिळायचा. आणि तो मान सन्मान आजही तुम्ही देत असताना आज कॉमेंट्रीच्या भूमिकेमध्ये खारघर आपण बॉलिंगच्या ट्रॅकवर पाहतो शंकर मस्कर, एक चांगला गोलंदाज, ज्याने त्या दिवशी खिडूपाडच्या मैदानावर सुंदरशी गोलंदाजी केली. शंकर मस्कर एक चेंडू पहिला टॅप केला, एक धाव तो सहजरित्या पूर्ण एका धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 28वर. आता उर्वरित आपण म्हणतो 4थी ओव्हर चालू आहे. मात्र बॉलिंग खूप सुंदर होते टेंबोडे संघाकडून. मात्र टेंबोडे संघाचं मी कौतुक करेन एक गोष्टीचं. आपण एक पाहू शकता संजय भोईर आपण फिल्डिंगला पाहतोय, रणजित पाटील, त्यानंतर संदीप पाटील सिनियर खेळाडू, त्यानंतर शरद भोईर त्यांची म्हणजे आज मेंटर आज खेळत नाहीये, पण ह्या व्यक्तीने सुरुवात केली या क्रिकेटची. सूर्यकांत दादा मस्कर पनवेल तालुका असोसिएशनचे अध्यक्ष 40+चे, हे टेंबोडे गावामधून बिलॉंग करतात. असं खूप चांगला क्रिकेटचा वारसा असणारा हा टेंबोडे गाव. त्याचबरोबर वलवली संघ हा नेहमी मोठा संघ काउंट केला जातो आमच्या विभागातील, आणि तो संघ आज बॅटिंग करतोय. सत्यवान मात्रे ऑन स्ट्राईक, पहिला चेंडू मला वाटतं स्ट्राईकला आलाय सत्यवान मात्रे. मात्र समोर शंकर मस्कर काय करतील लक्षात येईल, आता येणारा काळ सांगेल. चांगला चेंडू टॅप केला सरळ स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून, एक धाव तो सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का. मात्र संतोष पाटील थोडं स्पीड आहे, मात्र इथे फंबल झाला, आउट होण्याची चान्स होती आणि एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30च्या घरामध्ये. आतापर्यंत ज्या मोठ्या फटक्यांची गरज आहे ते मोठे फटके स्लॉग ओव्हरमध्ये येत नाही आहेत, आणि ज्या स्लॉग ओव्हरची जबाबदारी शंकर मस्करवर दिली आहे ती मात्र तो यशस्वीरित्या पार पाडतो. पहिल्या चेंडूमध्ये 1 धावसंख्या खर्च केली, दुसऱ्यामध्ये 2, तिसरा चेंडू सत्तान मात्र चांगला टॅप केला लेग साईडच्या दिशेने, 1 धाव सहजरित्या पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न करील का सत्तान. मात्र थोडा तिथे क्षेत्ररक्षण मात्र फेंबल झाला, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. मला वाटतं मस्कर होते तिथे आणि एकाच धावसंख्येला कन्वर्ट केलं 2 मध्ये आणि संघ जाऊन पोहोचलाय 30च्या घरामध्ये. येस सर, बरोबर. 30 धावसंख्या आतापर्यंत लागलेली आहे, 32 धावसंख्या. सत्यान मात्र खरं तरी या ठिकाणी बॉडी फिटनेस थोडासा जास्त असला तरी सुद्धा ज्या प्रकारे 2 धावतायत त्यांचं कौतुक करणं सुद्धा गरजेचं असणार आहे. 32 धावसंख्येवर पुढचा बॉल खेळण्यासाठी सत्यन मात्र पुन्हा एकदा ग्राउंड लेवलचा फटका आहे, तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतो आणि तिथे मात्र या ठिकाणी सिंगल झाली. पूर्ण सिंगलने मात्र धावसंख्या 33 वरती गेलेली आहे. 4 ओव्हरची मॅच जरूर आपण पाहतोय, मात्र या मॅच मध्ये कमीत कमी 40चा स्कोर जरी झाला ना तरी मात्र मॅच चांगली रंगतदार व्हायला या ठिकाणी हरकत नाही, कारण समोर संघ आहेत. दोन्ही संघाला एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे माहीत असतील आणि त्याचमुळे या मॅच मध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथून मात्र या ठिकाणी आपण या ठिकाणी जरूर अपेक्षा करू शकतोय. चांगली या ठिकाणी बॅटिंग लाईनअप आणि यात वेळेला मात्र संतोष पाटीलची विकेट इथे मात्र संपन्न केले शंकर मस्करने या बॉलवरती, आणि इथे मात्र विकेट संपन्न होत असताना 4था गडी बाद झालाय. आणि याच वेळेला आपण पाहतो प्रवीण शेठ पाटील त्यांच्या संकल्पनेतून नमक चषकाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या 40+ संघांना सुद्धा त्यांनी संधी दिली, त्याबद्दल पूर्ण 40+ कमिटीच्या वतीने मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांचा आभार व्यक्त करत आहे. आणि आपण इथे पाहतोय या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रवीण पाटील साहेब पाहतोय आपण, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि माझे कॉलेजचे मित्र, एक अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व ज्याने आजपर्यंत समाजसेवा याच्यासाठी कार्य संपन्न केलं आणि लोकांपर्यंत पोहोचणारा व्यक्तिमत्व, प्रत्येकाचं दुःख आपलं दुःख समजणारा व्यक्तिमत्व प्रवीण पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. मी तुम्हाला धन्यवाद म्हणेन की तुम्ही आम्हाला संधी दिली कॉमेंट्री करण्यासाठी. असे प्रवीण पाटील साहेब आपण इथे पाहतोय. चांगला बॉल टॅप केला, 1 धाव तो सहजरित्या पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न करतील का नाही, इथे दुसऱ्याचा प्रयत्न
प्रयत्न केला, मात्र इथे अपयशी ठरलं. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करत असताना शेवटच्या चेंडूमध्ये 2 धावा घेत असताना आपण पाहतो वलवली संघ स्थिर धावसंख्येवरती आपण पाहतो ती म्हणजे 34. आपण जर संतोष सर बघितलं ना या पूर्ण मॅचचा जर अनालिसिस केलं वलवली टीमच्या बॅटिंगचं, तर पहिल्या 3 बॉलमध्ये धावसंख्या चांगल्या येत होत्या, शेवटचे 3 बॉल नेहमी यांचे प्रत्येकाचे मार्क ठरले आणि तिथेच कुठेतरी हे संकट मात्र संघाला आता पेळावं लागेल. सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आत्मपरीक्षण जर तुम्ही नाही केलं तर येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला त्याच विनमध्ये कसं कन्वर्ट, हायस्ट स्कोअरमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे शिकता येणार नाही. मात्र धावसंख्या कमी नाही आहे, कोणतीच धावसंख्या क्रिकेटमध्ये कमी नाही आहे, कारण इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की नो बडी कॅन प्रिडिक्ट द क्रिकेट गेम. तर प्रिडिक्ट करता येणार नाही, कारण जिंकेल कोण की हरेल कोण. काय म्हणाल याच्यावर तुम्ही? मी महेश भोईर साहेबांना कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करेन, जर यायचं आहे आपण. महेश भोईर खारघर, आपण यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो. 35 धावसंख्या झालेली आहे, अजूनही आवश्यकता 36 असणार आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. सॉरी 36 34 झाले, 35ची आवश्यकता आहे. तर मात्र ही 9च्या सरासरीने आपल्याला धावा या ठिकाणी करावा लागणार आहे त्या मात्र टेंभुर्णी टीमला. टेंभुर्णी टीम आपल्या पाडली तर 2 दिवसापूर्वी चॅम्पियन ठरली होती आणि तोच संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि पूर्ण डेकोरेशन आपण पाहतोय, राज भोईर यांचं हे डेकोरेशन आज आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या दरम्यान. टेंभुर्णीला बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व त्यांची सुद्धा आपण एक स्पर्धा पाहिली होती टेंभुर्णीच्या मैदानावरती, ती सुद्धा चांगलं. आणि पोदे आणि विचुंबे टीम, आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर या ठिकाणी आम्ही आपल्याला इन्व्हाइट करत आहोत. पोदे आणि विचुंबे टीम जे संघ इथे दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित होते त्यांना विनंती करतो आम्ही आपण यायचं आहे. आणि पीटीसीचा ड्रोन कॅमेरा आपण पाहतोय अगदी व्यासपीठासमोर नम्मचषक जिथे या ठिकाणी आपण पाहतो संपन्न होत असताना भारतीय जनता पार्टी पनवेल भव्य क्रीडा सांस्कृतिक महोत्सव नम्मचषकाचे आयोजन आणि त्यामध्ये खारघर नगरी सजली खऱ्या अर्थाने क्रिकेटची नगरी, तिथे मात्र उल्लेख करावा लागेल. आणि क्रिकेटची नगरीमध्ये काल आपण पाहिले तर भव्य दिवस उद्घाटन सोहळा सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होताना पाहायला मिळाला. त्यामध्ये कालच्या स्पर्धेमध्ये बामण डोंगरी आणि भिंगारे टीमने मात्र 2-2 सामने जिंकत अगदी सुपर 6 मध्ये प्रवेश केलेलाच आहे. आज 40+ पहिले 2 सामने आपण पाहिले आणि नंतर मात्र आपण पाहू शकाल रेग्युलरच्या संघाला पोदी विपक्ष विचुंबे या टीमला. पोदी विपक्ष विचुंबे टीम पहा, आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर यायचा टॉससाठी आपण. पहिली मॅच केलोड रोगिलो संघामध्ये पोदी विपक्ष विचुंबे. अंपायरचं काय? बॉलची पूर्तता करायची आहे, चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. हर्षद भगत कुठे असेल त्यांनी यायचं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा. हर्षद भगत खारघर यांनी आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. आपण पाहतोय इथे जो सामना चालू आहे वलवली विपक्ष टेंभोर्णी, वलवली संघाने प्रथम फलंदाजी करत 34 धावसंख्या ठोकून काढल्या आणि 35 धावसंख्येचं टार्गेट आपल्या टेंभोर्णी संघाला दिलंय. पहिली जोडी आपण पाहतोय मैदानात चालली आहे ती म्हणजे निवृत्ती भोईर आणि अमित कडव. टेंभोर्णी संघाकडची पहिली स्ट्राईकची आणि ओपनिंगची जोडी आपण पाहतोय अमित कडव आणि निवृत्ती भोईर असे 2 खेळाडू. मात्र बॉलिंगच्या पटलावर आपण पाहू आता गोलंदाज कोणाच्या खांद्यावर जबाबदार येते, कारण डिफेंड करायच्या धावसंख्या त्या म्हणजे 35 आणि चेंडू आहेत आपल्याकडे 24 म्हटलं तर सरासरी आपण जर पाहिलं तर सर जवळजवळ 11 ते 12चा रन रेट आपण इथं पाहतोय. आणि रिक्वायर्ड रन रेट 12चा जर असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. इथं विकेट घेण्यापेक्षा निर्धाव चेंडू तुम्ही कसे टाकता हे महत्त्वाचं आहे. मात्र तिथे जर सर्कलच्या ओव्हरमध्ये टेंभोर्णी संघाने जर 10-15 धावा जर घेतल्या तर सामना कुठे ना कुठे आपल्या बाजूने झुकवता येईल. हे दोन्ही संघांमध्ये आता कुठेतरी एक आत्मपरीक्षण चालू असेल, एक प्लॅनिंग चालू असेल आणि ज्याचे स्किल चांगले असतील, ज्याच्यामध्ये ॲबिलिटीज चांगल्या असतील तो चांगला इथे क्रिकेट खेळेल याच्यामध्ये तील मात्र शंका नाही. मैदानात आता सामना सुरू होणार आहे. वलवली 40+ विपक्ष टेंभोर्णी 40+. मगाशी उल्लेख होत होता खारघर शहराचं आणि 40+ एक नातं आहे सर, तुम्हाला सांगतो मी कसं काय. हा खारघर पूर्वी गाव होता, आता शहरीकरण झालंय आणि 40+ शेतात खेळायचे आता मैदानात खेळतात.
पूर्वी 40+ लाईव्ह नव्हते, गावामध्ये पण लाईव्ह टी व्ही नव्हती. आता लाईव्ह टी व्हीज आलेत, इंटरनेट आलं आहे आणि 40+मध्ये लाईव्ह मॅचेस आलेत. म्हणजे कुठे ना कुठे नातं आणि नाळ जुळली आहे आपण असं म्हणता येईल. कारण कनेक्टिव्हिटी आपण करू शकतो अशा पद्धतीने. सामन्याला सुरुवात होते. समोर फलंदाज निवृत्ती भोईर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अमित कडव पाहतोय. मात्र गोलंदाजीच्या पटलावर आपण पाहतोय प्रदीप पाटील, एक अतिशय गुणवान खेळाडू आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. प्रदीप पाटील स्ट्राईकला, निवृत्ती भोईर परत एक गुणवान फलंदाज. येस सर. नक्कीच. तर याच दरम्यान यशवंत पाटील बुर्बी यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. 35चं टार्गेट आहे. समोर मात्र एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल, ज्यांच्या माध्यमातून टेंबुरा टीमला मात्र मागच्याच वीकमध्ये 2 दिवसापूर्वी एक भव्य दिवस स्पर्धा खेडूपाड्याच्या मैदानावरती संपन्न झाली होती. तिथे मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चॅम्पियनशिप पटकावली होती. एक जबरदस्त खेळाडू ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अनेक वर्ष टेंबुरा टीमची सेवा केली गेली आहे, तोच खेळाडू समोर असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रदीप पाटील आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. त्याला खेळ स्टार्ट करायचा आहे लगेच. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतो प्रदीप, समोर निवृत्ती. पहिला बॉल टॅप केला, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाही, येस नकार दिलाय. स्ट्राईक रोटेट करताना माहिती आहे आपल्याला भूमिका दिलेली गेलेली आहे. आपण डिफेन्सिव्हली स्ट्राईक रोटेट करत राहिलो तरी धावसंख्या उभारण्यामध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकतो. चुकीचा बॉल मिळाला तर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट जर केला तर धावसंख्या सहजरित्या पूर्ण करू शकतो. आपण मकरंद मस्कर यांना पाहू शकतो, खेळाडू कक्षामध्ये बसलेले आहेत. चांगला चेंडू, थोडंसं लेग साईड टू स्टंपच्या ड्राईव्ह झालेला चेंडू. अंपायर दर्शवतो वाईट आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचते 2. आतापर्यंत 1 चेंडू फेकले, 2 धावसंख्या खर्च केल्यात. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी हवी आहे ती गोलंदाजी झाली तर कुठेतरी बॅकफुटला आपण टेंबोडे संघ पाहू शकतो. मात्र सर्व फॉर्ममध्ये असणारा हा संघ टेंबोडे तेवढं लवकर हलक्यात घेऊ नका, कारण तो हा खेळ चांगला आहे त्यांच्याकडे. क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. मात्र अमितने हा टॅप केला, सरळ चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 आणि पहिला षटकाराला अमित कडवच्या माध्यमातून टायमिंग शॉट आपण पाहतोय. कुठेही ताकद लावली नाही, बॉलच्या मेरिटच्या हिशोबाने बॉलला कनेक्ट केलं, सरळ बॉल ट्रॅव्हल करतो. 6 धावांसाठी संघ जाऊन पोहोचतो 8च्या घरामध्ये. आतापर्यंत 2 चेंडू फेकल्यात, 8 धावसंख्या खर्च केली. जी रिक्वायर्ड रन रेट आहे ते पूर्णपणे आतापर्यंत 2 चेंडूमध्ये कंप्लीट झालेलं दिसतंय. कारण 12चं रन रेट रिक्वायर्ड आहे. 8 धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यशस्वी झाल्यात. या ओव्हरचे 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्या येईल ती कुठेतरी बोनस ठरेल नक्कीच या टेंबोडे संघाला. मात्र कमबॅक करावं लागेल प्रदीपला. एक गुणवान खेळाडू आहे प्रदीप. समोर अमित कडाव, एक वेगळ्या पद्धतीने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. मात्र चांगले डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण आणि कसा स्कोर 9. बॉल 21 चेंडू 26 धावांची गरज. प्रदीप निवृत्तीत चांगला टॅप केला, चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आला आहे चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 13च्या घरामध्ये. आतापर्यंत जवळजवळ पहिल्या चेंडूमध्ये 1 धावसंख्या ठोकून काढली होती, त्यानंतर अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आली, त्याच्यानंतर षटकार, त्यानंतर एकेरी आली आणि लगेच चौकार. म्हणजे एकेरी आणि लगेच मोठे शॉट असं कन्व्हर्जन आपण दिसतोय. धावसंख्या 13 आली. जो रिक्वायर्ड रन रेट एका ओव्हरमध्ये होता तो तर पूर्ण झालेला आहे. मात्र आता चेंडू उरलेत ते म्हणजे 2 आणि या 2 मध्ये जे धावसंख्या येतील ते नक्कीच बोनस असेल. मात्र ते कमबॅक जर केलं तर तो प्रेशर बिल्डअप होईल टेंबोडे संघावर. तो प्रयत्न करावा लागेल प्रदीपला. मात्र समोर निवृत्ती, शॉर्ट चेंडू मात्र चांगला टॅप केला, सरळ चेंडू ट्रॅव्हल करतोय लेगच्या माध्यमातून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 17च्या घरामध्ये. आतापर्यंत चांगली बॅटिंग होते, ज्या बॅटिंगची गरज आहे ती बॅटिंग मात्र होते आणि त्या बॅटिंगच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 17. आता 17चा खतरा कोणत्या संघासाठी असेल हे मात्र वेळ सांगेल. मात्र आतापर्यंत चांगलं जे क्रिकेट चाललंय ते टेंबोडे संघाच्या माध्यमातून चाललंय. कुठेतरी कमबॅक करावं लागेल प्रदीपला. शेवटचा चेंडू आहे, आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 17 धावसंख्या खर्च केल्यात. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज प्रदीप. तो समोर बॅट्समन निवृत्ती भोईर. 19 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. म्हणजे अर्धा पल्ला आपण पार पाडलाय, अजून अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र चोरून काढली धाव. आणि जसं थोडंसं तुम्ही चुकी केली त्या चुकीला आम्ही माफी करणार नाही आणि 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये.
आतापर्यंत एकही विकेट गमावला नाही. ही जमेची बाजू आपण पाहतोय टेंबोडे संघासाठी. मात्र कुठेतरी बॅकफुटला आलाय ते म्हणजे वळवळी संघ. इथून जर ही ओव्हर चांगली पडली तर नक्की टेंबोडे संघ बॅकफुटला येऊ शकतो, पण त्यासाठी थोडंसं प्रयत्न करावा लागेल, स्वतःच्या स्किल्सला दाखवावं लागेल. ते स्किल्स तुम्ही विकेटवर कसं चेंडू फेकता यांनी दाखवायला लागेल, प्रयत्न करायला लागेल वळवळी संघाला. कारण कोणतीही धावसंख्या काढण्यामध्ये क्रिकेटमध्ये सक्सेसफुली कोणी पार करू शकत नाही. कधीही क्रिकेटचा गेम चेंज होऊ शकतो, मात्र ते चेंज करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. हॅलो, तर पहा पोदी टीम आणि विचुंबे टीमचा कर्णधार आला असेल तर या टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. विचुंबे टीमचा कर्णधार आला आहे. पोदी टीम आपण यायचं आहे. आपण दुपारच्या सत्र उपस्थित होता इथे. पोदी टीमचा कॅप्टन पाठवा लगेच. विचुंबे टीमचा कॅप्टन आलेला आहे आणि नंतर पॅनल्टी लागेल. जबरदस्त. आता अशोक पालेकरला आपण पाहतोय, अजून एक गुणवान खेळाडू वलवली संघाचा. आमच्या विभागातील पहिला जर लेग स्पिनर जर कोण असेल तर अशोक पालेकर, तोच बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. समोर निवृत्ती मात्र चांगला चेंडू टॅप केला, सरळ चेंडू ट्रॅव्हल करतो 6 धावांसाठी आणि 6 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 24च्या घरामध्ये. म्हणजे ज्या फटक्यांची गरज आहे ते निवृत्तीच्या बॅटमधून येत आहेत. कॅप्टनशिप करतोय मात्र टेंबोडे टीमचे आणि कॅप्टनशिप बॅटिंग आपण पाहतो निवृत्तीच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग, गोलंदाजी चांगली केली आणि इंडिया लेवलला का मी प्रमोट करतोय, का माझ्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. या शॉटमध्ये आपण पाहिला जर टॉस बॉल बघितला, फुलटॉसच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल करतो माझ्याकडे आणि त्याला कन्वर्ट केलं षटकारामध्ये. ही क्वालिटी निवृत्ती भोईरची. अशोक पालेकर पुन्हा टॉस चेंडू, मात्र मी चुकीला माफी देणार नाही आणि बॉल ट्रॅव्हल करतो पुन्हा 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30च्या घरामध्ये. आता उर्वरित चेंडू उरलेत 16 चेंडू आणि 10 धावांची गरज. सॉरी 30 झाले ना, 5 धावांची गरज. सॉरी, थोडं स्कोररची मिस्टेक झाली आमच्याकडून. यंगस्टार्स आहेत, थोडी चुकी होते आपल्याकडून. चेंडू परत चांगला टॅप केलाय, सरळ एक धाव तर सहजरित्या काव कॉर्नरच्या माध्यमातून एका धावामध्ये समाधान मांडला. आणि विचुंबे संघ आणि पोदी संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतो लवकर यायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. जर तुम्ही उशीर केला तर दोघांनाही पॅनल्टीला सामोरे जावे लागेल, कारण ही स्पर्धा मोठी आहे. नमो चषकमध्ये आपल्याला संधी मिळाली, त्या संधीचा नक्की सोडा करायची असेल तर आपल्याला डिसिप्लिन पाळावं लागेल आणि डिसिप्लिन पाळायचं असेल तर आपण त्या डिसिप्लिन्सला आणि आयोजकांना मदत केली पाहिजे. तर दोघांनी कर्णधारांनी यायचं. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय आणि याच्या माध्यमातून टेंबोडे संघ विजयी होतोय आणि उर्वरित फक्त 9 चेंडूंमध्ये 35 धावा चेस केल्या. अतिशय चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स टेंबोडे टीम. आणि त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी वलवली संघ तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर मला या मॅचमध्ये कॉमेंट्री करण्याची संधी दिली प्रवीण पाटील साहेबांचं आणि महेश भोईर आणि पूर्ण खारघर टीमचं मी मनापासून धन्यवाद म्हणेन. आणि थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी फॉर डुईंग द कॉमेंट्री अँड आय ग्लॅड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.